नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होणारं केशर आणि पिस्ता श्रीखंड। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 1 लिटर दही घेतलेलं आहे। हे जे दही आहे माझं घरी बनवलेलं आहे। तुम्ही जे बाहेर रेडीमेड मिळते ते सुद्धा आणू शकता आणि त्याच्यापासून सुद्धा श्रीखंड बनवून तयार करून घेऊ शकता। इथे आता मी सर्वात आधी चाळणी घेतलेली आहे आणि त्यानंतर चाळणीच्या खाली आपल्याला एखादा डबा किंवा कोणतंही भांडं ठेवायचं आहे, म्हणजे दह्यामधलं सर्व एक्स्ट्रा जे पाणी आहे ते यामध्ये नितळून जाईल। त्यानंतर कपड्याची आपल्याला घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे, म्हणजे आपलं जे दही आहे त्यामधलं पाणी व्यवस्थित असं निघेल आणि गाठ सुद्धा सुटणार नाही। त्यानंतर आता मी यावर असं काहीतरी वजन ठेवायचं आहे आणि हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे किंवा तुम्ही 4 ते 5 तास सुद्धा ठेवू शकता। इथे आता आपल्याला श्रीखंडामध्ये घालण्यासाठी साखर मिक्सरला वाटून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे सर्वात आधी 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे। हे आता आपल्याला मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची आहे। अगदी बारीक आपल्याला ही मिक्सरला फिरून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी आता रात्रभर हे असंच ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपल्या दह्यामधलं सर्व पाणी। त्यानंतर इथे आता आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी अशा पद्धतीचं मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे। इथे मी आता विस्करनं जे श्रीखंड आहे ते फेटून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी चमच्याने सुद्धा फेटू शकता। 2 ते 3 मिनिटं मी हे छान असं विस्करनं फेटून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी आता केशरचं दूध घालणार आहे। इथे मी गरम दुधामध्ये केशर थोडा वेळ भिजत घालून घेतलेलं होतं, ते यामध्ये आता घालून घ्यायचं आहे। केशर घालून हे मी आता परत 2 मिनिटं असंच फेटून घेणार आहे। इथे आता आपण जे मिक्सरला दळून घेतलेली साखर होती ते यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही इथे आता साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला कितपत गोड किंवा फिक्कं असं श्रीखंड आवडत असेल तितकी साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। साखर घालून सुद्धा आपल्याला हे छान असं 2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे, पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे। पिस्त्याचे काप आणि वेलची आपल्याला श्रीखंडात मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही मस्त असं हे आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा।